एक संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उभे आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतो आहे की परवा दिवशी जो कणकवलीत परप्रांतीय कामगारांनी जो मुलींची छेड काढण्याचा प्रकार झाला, असे प्रकार आपल्या जिल्ह्यात घडू नयेत। आमच्या समाजाच्या माध्यमातून हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि या संदर्भात कठोर कारवाई या परप्रांतीय कामगारांवर व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, आमचा समाज हा 95% समाज जवळपास आमचा या समाजावर म्हणजे या व्यवसायावर अवलंबून आहे। आमची तरुण मुलं आता या समाजाकडे आकर्षित होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत। तर ह्या बाहेरून आलेल्या जे परप्रांतीय आहेत हे लोंढे इकडे येत आहेत आणि या समाजाच्या माध्यमातून या जिल्ह्यात घुसण्याचा जो प्रकार चालू आहे आणि असे अनुचित प्रकार चालू आहेत, हे आम्ही आता खपवून घेणार नाही आहेत। यानंतर या सर्वांना जशास तसे उत्तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून दिले जाईल। ह्यासाठी आम्ही फक्त हे निवेदन आता देत आहोत, परंतु या निवेदनाचा जरी काही उपयोग झाला नसला तरी पुढे आम्ही नक्कीच कायदा हातात घेण्यापर्यंत आमची मजल जाईल, असं आमचे पूर्ण जिल्हाभरात हे म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की हे परप्रांतीय या जिल्ह्याभरात राहूच नाहीत। म्हणून आम्ही सर्वजण, जर काही नाही झालं तर पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आम्ही उपोषणाला पण बसण्याची आमची तयारी आम्ही इथे दाखवत आहोत।